तुम्ही नसीरुद्दीन शहांना विचारलं तरी सुद्धा नवीन नाटकाच्या पहिल्या प्रयोगाच्या तिसऱ्या बेलला त्यांच्या छातीत आजही धडधडतं. उगाच दुसऱ्या कुठल्या लेखकाने चांगलं काही लिहिलंय आणि ते मी प्रोड्यूस करायला घेतलं आणि मला ते जमलं नाही नीट प्रोड्यूस करायला, तर त्याचं नुकसान. मला त्या प्रयोगातलं काहीही आठवत नाही. मी चुकलो नाही एवढं मला नक्की आठवतंय. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जा मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. झी नाट्य गौरव आहे आणि सध्या रेड कार्पेटवर असतात काळे माझ्यासोबत आहेत. सर कसे आहात? उत्सुक आहे, धडधडतंय छातीत आणि तरी हसरा चेहरा ठेवायचे खूप प्रयत्न करतोय. पण इतकी वर्ष काम केल्यानंतर म्हणजे अजूनही ते बॅक ऑफ द माइंड असतं. कितीही वर्ष काम करा, म्हणजे तुम्ही नसीरुद्दीन शहांना विचारलं तरी सुद्धा नवीन नाटकाच्या पहिल्या प्रयोगाच्या तिसऱ्या बेलला त्यांच्या छातीत आजही धडधडतं. आम्ही कोणीच नाही. तसंच कुठल्याही कलाकाराला म्हणजे म्हणतात की अवॉर्ड डझंट मॅटर वगैरे वगैरे, पण तरी नॉमिनेशन असेल तर अवॉर्ड सेरेमनीला गेल्यानंतर कुठेतरी इच्छा असते आपल्याला मिळावं. आणि एकांकिका स्पर्धा असो किंवा अशी नाट्यगौरव, झी नाट्यगौरवसारखी मोठी स्पर्धा असो, ही धाकधूक असतेच की कोणाला मिळणार, ही उत्सुकता ती तर असते. म्हणजे कशाला नाही म्हणायचं, स्पर्धा आहे म्हटल्यावरती आपण जिंकण्यासाठीच खेळलोय, मग मिळावा अशी अपेक्षा आहे आणि कोणाला मिळेल अशी उत्सुकता. अगदीच. पण नाटकांचा गौरव होतोय, झी मराठी नाट्य गौरव करतायत. पण तुमच्या आयुष्यात तुम्हाला नाटकासाठी मिळालेलं पहिलं बक्षीस आठवतंय का? अगदी खरं सांगायचं तर मी माझ्या जडणघडणीच्या काळामध्ये म्हणजे कॉलेज किंवा एकांकिका स्पर्धांमध्ये मी फार मोठ्या भूमिका कधी केल्या नाहीत. मला आठवते ते म्हणजे प्रपोजलसाठी मला बक्षीस मिळालं होतं. अर्थात झी नाट्य गौरवला जेव्हा प्रपोजल होतं तेव्हा मी काम करत नव्हतो त्या नाटकात. मी ह्या स्पर्धा संपल्यानंतर त्या नाटकात काम करायला लागलो. मला एकच स्पर्धा मिळाली, तिथे मला सर्वोत्कृष्ट अभिनयाचं पारितोषिक मिळालं. झीचं नामांकन मात्र मला 2 वर्षांपूर्वी एका नाटकासाठी मिळालं होतं. तेव्हा पारितोषिक नाही मिळू शकलं दुर्दैवाने, पण तेव्हा उमेशला मिळालं होतं. सो तेव्हा मला आनंद झाला होता मनापासून, कारण उमेश फार सुंदर काम करायचा. दादा एक गुड न्यूज आहे नावाचं नाटक फारच सुंदर काम करायचं. सो मी त्याला नंतर भेटलो होतो आणि म्हटलं, उमेश आय एम हॅपी, मी तुझ्याकडनं हारलो, मला खरंच मनापासून बरं वाटतं. आज तसं कोणाला म्हणायची वेळ येऊ नये अशी अपेक्षा आहे, इच्छा आहे, पण बघू. पण ठीक आहे, म्हणजे आत्ता माझ्याबरोबर ज्यांना नामांकन आहे ते खरंच खूप चांगले कलाकार आहेत, वर्षानुवर्ष काम करत आहेत, अनुभवी आहेत, त्या कलाकृती चांगल्या आहेत. आणि ॲट द एंड ऑफ द डे नाट्य व्यवसायाचा ह्या सगळ्यातनं खरंच खूप फायदा होतो आणि ते माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे एनी गिवन डे. आणि क्या बात आहे, थॉट खूप छान आहे, कारण आपल्या मित्राला मिळाले याचा आनंद सुद्धा आहे. पण मगाशी प्रत्येक नाटक चालावं, म्हणजे आज दुसऱ्या एखाद्या कलाकाराला माझ्या बरोबरीच्या पारितोषिक मिळालं आहे तर त्यांच्या जाहिरात इथे जाणार आहे आणि त्याच्यामुळे एक 5% 10% जरी फरक पडणार असेल बुकिंगमध्ये त्या नाटकाच्या, तर मला खरं मनापासून आनंद आहे. कारण प्रेक्षक घरातनं बाहेर पडून नाटकाला येणं हे फार गरजेचं आहे. जो आता येतोय आणि तो सातत्याने येत राहणं फार गरजेचं आहे. अगदीच. पण मगाशीच एका रिसेंटली इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही म्हणालात की टचवुडली तुम्हाला आतापर्यंत खूप चांगले प्रोड्युसर्स मिळालेत. पण मला असं विचारायचं की इतकी वर्ष छान काम करता आणि कलाकार म्हणून काम करताना बऱ्याच गोष्टी ऑब्झर्व करतो. तुमच्या डोक्यातही बॅक ऑफ द माइंड काही कथा वगैरे असतात. सो इन फ्युचर कधी जर एखादं नाटक किंवा एखादं प्रोजेक्ट प्रोड्यूस करण्याचा विचार केला तर काय वाटतं, कोणती कथा वगैरे असेल ती? मी शक्यतो स्वतः लिहिलेलं किंवा स्वतःला मला सुचलेलंच काहीतरी आधी पिच करीन काही प्रोड्युसर्सकडे. कोणी तयार झालं तर ठीकच आहे, नाहीतर मग मी स्वतः आधी प्रोड्यूस करीन. उगाच दुसऱ्या कुठल्या लेखकाने चांगलं काही लिहिलंय आणि ते मी प्रोड्यूस करायला घेतलं आणि मला ते जमलं नाही नीट प्रोड्यूस करायला, तर त्याचं नुकसान नको. झालं तर माझंच नुकसान होऊ दे. त्यामुळे मी जर प्रोड्युसर म्हणून उभं राहायचं म्हटलंच तर मी सुरुवातीला शक्यतो माझं किंवा अगदी माझा कोणी जवळचा मित्र असेल, मैत्रीण असेल, त्यांनी काही लिहिलं असेल तर त्याला ते निर्मित करण्यात मी आधी हात घालीन, असं मला आत्ता तरी वाटतंय. चित्रपट, मालिका, नाटक या सगळ्यांमध्येच काम केले, पण रंगभूमीवरती सादर केलेला पहिला प्रयोग आठवतोय का? त्याबद्दलचे किस्से प्रेक्षकांसोबत शेअर करायला आवडेल का? आता मी आयुष्यात पहिल्यांदा स्टेजवर उभं राहिलो तेव्हा मी 4 वर्षाचा होतो आणि मला अजूनही आठवतं, पुण्यात भरतनाट्य मंदिरमध्ये शाळेच्या गॅदरिंगमध्ये मी स्टेजवर पहिल्यांदा पाय ठेवला आणि प्रेक्षकांमध्ये बघून बाबा असं जोरात हाक मारली, कारण मला माझा बाबा दिसला समोर. व्यावसायिक नाटकामध्ये 2003 साली 4 नोव्हेंबर 2003ला माझ्या पहिल्या व्यावसायिक नाटकाचा पहिला प्रयोग झाला. संगीत लग्न कल्लोळ, शिवाजी मंदिरला प्रयोग झाला. आणि अगदी खरं सांगायचं तर मला त्यातलं काही आठवत नाही, कारण ते इतकं भारावून जाणारं सगळं होतं. परेश मोकाशीचं लेखन दिग्दर्शन, संतोष काणेकर आणि अभिजित साटम सारखे खंबीर निर्माते, बरं शिवाजी साटम येऊन कौतुक करतायत, पाठीवर थाप देत आहेत.
आणि पहिल्या व्यावसायिक नाटकाचा पहिला प्रयोग झालाय हे सगळं फिलिंगनं सिंक व्हायलाच इतका वेळ गेला. मला त्या प्रयोगातलं काहीही आठवत नाही. मी चुकलो नाही एवढं मला नक्की आठवतंय आणि प्रयोगाच्या आधीची धडधड आठवते. मला काय त्या प्रयोगात झालं, माझं काम कसं झालं, वाईट झालं, चांगलं झालं, मला काहीही आठवत नाही. एक नक्की, त्या प्रयोगाला आम्ही त्याला नाईट किंवा पाकिट म्हणतो, त्या प्रयोगाचं जे पाकिट मिळालं होतं ते तसंच्या तसं त्यातल्या पैशासकट आजही मी ठेवून दिलेलं आहे. त्यातले पैसे नाही, मी खर्च नाही केला. आणि स्वतःला तेव्हा सांगितलं होतं की हे खर्च करायची वेळ आली की हे क्षेत्र सोडायचं. दॅट्स सो ग्रेट. आणि म्हणजे आतापर्यंत खूप छान किंवा त्यातल्या बऱ्यापैकी सुरू आहे. एवढी वेळ नाही आली अजून. पण मग तुम्ही शिवाजी साटम सरांचा उल्लेख केला तर मला असं विचारायचं की इतकी वर्ष काम करतात, कधी एखाद्या म्हणजे मिळालेच असतील पण एक कौतुकाची थाप जी अविस्मरणीय किंवा ती खूप आवडली, अजूनही हृदयाच्या जवळ आहे? आशा भोसलेंकडनंच मिळाली होती कौतुकाची थाप. म्हणजे त्या क्षणी मी काय कसा काय जगलो हेच मला माहीत नाही. मी एक ज्याचा त्याचा विठोबा म्हणून एक रंगाविष्कार होता. संत तुकारामांचे 4 अभंग होते, त्याचं निरूपण सदाशिव अमरापूरकर सादर करायचे आणि ते अभंग मी आणि अजून एक ताई होत्या, ते आम्ही दोघं गायचो. आणि भास्कर चंदावरकरांचं संगीत होतं. लता नार्वेकरांनी निर्मिती केली होती ह्या कार्यक्रमाची. आणि एका प्रयोगाला आशा भोसले आल्या होत्या आणि वाट लागली होती माझी. बरं, मी कुठलं तरी शूटिंग संपवून 8:30च्या प्रयोगाला 8 वाजता पोचलो, कारण मग काय मेकअप नाही, काही नाही, बेसिक पावडर पफ करायची, सलवार कुर्ता घालायचं, ते रेडी. आणि 8:10ला लता नार्वेकरांनी मला सांगितलं, अरे बाई येत आहेत. बरं, बाई म्हटल्यावर पटकन म्हटलं हां, कारण लता नार्वेकरांना पण बाईच म्हटलं होतं. म्हणजे अरे आशा येते, कारण त्या घट्ट मैत्रिणी येतो. अरे आशा येते. म्हटलं एक मिनिट. म्हटलं आशा भोसले? हो, नीट गा म्हणून त्या निघून गेल्या. मी बसलो आधी खुर्चीत, पाणी प्यायलो, मग लता नार्वेकरांकडे गेलो. म्हटलं 2 गोष्टी, एक तर तुम्ही मला हे सांगायलाच नको होतं, किंवा दुसरी गोष्ट मला हे काल सांगायला हवं होतं. तुम्ही 12 मिनिटं उरलेत म्हटलं प्रयोग सुरू व्हायला, तुम्ही आत्ता का सांगताय हे? आशा भोसले बसणार आहेत समोर. बरं, त्यांची सीट ठरलेली C रो मधली, आईला लागून पहिली सीट. म्हटलं ह्याच्यावर आपल्याला काहीतरी करावं लागेल, नाही तर स्वरच निघणार नाही घशातनं. मग मी ठरवलं अख्खा प्रयोग त्यांच्याकडे बघूनच गायचं. ते मी गायलो आणि त्यात मी शेवटी अझान गायचो आणि खूप वरच्या स्वरांमध्ये जाऊन यायचो, आलापी वगैरे. तर ते संपल्यावर आशा भोसले मागे जेव्हा भेटायला आल्या तेव्हा मला म्हणल्या की रेंज खूप छान आहे तुमच्या आवाजाची, एक सजेशन देऊ का? हो द्या ना. म्हणजे तुम्ही लेपल माईक्स वापरता ना? म्हटलं हो. त्यामुळे जेव्हा तारसप्तकात जाल, म्हणजे वरच्या ऑक्टेव्समध्ये जेव्हा तुम्ही गाल तेव्हा जरा चिनप ठेवा, नाही तर ना तो आवाज फाटतो स्पीकरमधनं येताना. म्हटलं ओके. कट टू 1.5 वर्षानंतर जादू तेरी नजर ह्या नाटकाच्या आमच्या प्रयोगाला आशाताई आल्या होत्या. आणि नंतर त्या प्रशांत दादा आणि सुधीर भट आमचे निर्माते त्यांना भेटायला बाहेर गप्पा मारत होते, आम्ही पण सगळे उभे होतो. तर संदीप पाठक, बरं, त्या प्रयोगाला जेव्हा आशाबाई आल्या होत्या त्याच प्रयोगाला माझा मित्र संदीप पाठक पण बसला होता बघायला. जादू तेरी नजरच्या प्रयोगानंतर हे सगळे मागे शिवाजी मंदिरलाच त्या बाहेर अशी मोठी बाल्कनी, तिथे गप्पा चालल्या होत्या. तर संदीप मला सतत झाला बोल ना. म्हटलं अरे मी काय बोलणार, म्हटलं जा ना, फार फार तर काय होईल, कोण तुम्ही विचारतील. म्हटलं त्या निघाल्या. मी आपलं असं मागणं हळू म्हटलं आशाताई हां, म्हटलं तुम्ही मला एक बोलायचं होतं, तुम्ही कदाचित तुम्हाला आठवणार नाही, चिनअप ठेवायला सांगितलं होतं ना लेपल असताना, असं त्या मला म्हणल्या 2 वर्षानंतर. त्यांना हे लक्षात ठेवायची काहीच गरज नव्हती. हे जे काही घडलंय माझ्या आयुष्यात ते मी अविस्मरणीय, म्हणजे हे फार मोठं अवॉर्ड मानतो मी. असं अजिबात म्हणणार नाही की हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं अवॉर्ड आहे, अजून खूप अचीव्ह करायचं राहिलंय, पण हे खूप मोठं अवॉर्ड आणि मोठी कॉम्प्लिमेंट मानतो मी की या बाईंनी स्वतःहून मला सजेशन द्यावं आणि 2 वर्षांनी ते लक्षात ठेवावं. नक्कीच आशा भोसले यांच्याकडून कौतुक होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तुम्हाला नामांकन आहे त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. धन्यवाद. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.